नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरी जी आहे ती एक मोठा आता डाव करत आहे. मकरंद जो आहे त्याने केलेलं कारस्थान उधळण्यासाठी. आणि पहिली गोष्ट म्हणजे यामीने जे सॅम्पल प्रोडक्ट होते त्या सॅम्पल प्रोडक्ट मध्ये तिने भेसळ मिक्स करण्याचा प्रयत्न केलेला होता, ते खराब करण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि या सगळ्यामध्ये आता तिला पकडलेलं आहे ते म्हणजे कावेरीने दाखवून दिलेलं आहे की हे सगळं यामीनं केलेलं आहे आणि सॅम्पल खराब करण्याचं काम यामीनं केलेलं आहे. ही गोष्ट जेव्हा कावेरी सर्वांच्या समोर आणते आणि तिने जे इंजेक्शन वापरलेलं आहे ते सत्य सुद्धा समोर आणते, तेव्हा मात्र माला खूप मोठा धक्का बसलेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की जेव्हा आता मकरंद आलेला आहे, मकरंद आणि धर्माधिकारी यांच्यामध्ये एक डील केलं जाणार आहे आणि त्या डीलमध्ये एक मोठी गोष्ट घडत असते. जेव्हा ते डील फायनल होत असतं ते पार्टनरशिपचे पेपर असतात आणि कावेरी तिथे धूप घेऊन येते आणि त्या सही केलेल्या पेपरवरती तो धूप सांडते आणि ते पेपर जाळले जातात. त्या पेपरला आग लागते आणि ते पेपर जळत असतात. सर्वांच्या समोर हे सगळं घडत असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की कावेरीने हे सगळं केलेलं आहे. ही गोष्ट यशच्या लक्षात आलेली असते, बाकी कोणाच्याही लक्षात नसते. आणि यश मात्र आता धावतच आलेला आहे आणि त्याचबरोबर तो कावेरीला विचारू लागतो की हे सगळं का केलं तुम्ही? कारण मला माहिती आहे बाकी कोणाच्याही लक्षात आलेलं नाही, परंतु माझ्या लक्षात आलेलं आहे की ते पेपर मुद्दामहून तुम्ही जाळलेले आहेत. आता कावेरी जी आहे ती यशला सत्य सांगू शकेल का नक्की कावेरी कशा पद्धतीने ही गोष्ट फेस करणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर कावेरीने तिच्या भूतकाळातलं म्हणजे ती कोण आहे, उदयचं नक्की काय म्हणणं होतं, या सगळ्या गोष्टी कावेरीने यशला सांगितलेल्या आहेत. आणि यशने सुद्धा कावेरीला सांगितलेलं आहे की हो म्हणजे माझं तुमच्यावरती प्रेम आहे, मला तुमची सवय लागलेली आहे. या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असतात. तर हे सगळं कसं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे कावेरी आणि यश बाहेर आलेले असतात. कावेरीच्या पोटात काहीतरी लिक्विड गेलेलं आहे आणि कावेरी अशी नशेत असल्यासारखी बोलत असते. कावेरी म्हणते चल आपण डान्स करूया. डान्स तुला माहिती आहे का, मी आणि हापूस. आता हापूस म्हणजे कोण? तेव्हा यश म्हणतो तुमचे बाबा. तेव्हा लगेचच कावेरी म्हणते की अगदी बरोबर, मी आणि हापूस आम्ही दोघंही डान्स करायचो. पण तुला माहिती आहे का मी त्याला हापूस का म्हणते? कारण माहिती आहे का, हापूस कसा असतो, गोड असतो, अगदी रसाळ मधुर असतो, म्हणून मी त्याला हापूस म्हणत आहे असं कावेरी सांगते यशला. तेव्हा मात्र यशला खूपच छान वाटत असतं. यश खुश असतो, कावेरीशी बोलत असतो. कावेरी मात्र रडायला सुरुवात करते. पण माझा हापूस मला सोडून गेला, माझा हापूस मला एकटीला सोडून गेला. आणि मध्येच ती हसायला सुरुवात करते. मी आणि हापूस दोघं मिळून डान्स करायचो, काही छान घडलं ना की डान्स करायचो. आणि ती म्हणते डान्स. तेव्हा यश म्हणतो काय? तेव्हा कावेरी तिथं पडणार असते. त्या क्षणी यश मात्र तिथे असलेलं ती बॉटल आणि ती प्लेट उचलतो, कारण गाडी बंद पडलेली असते आणि दोघंही एका ठिकाणी थांबलेले असतात. आणि कावेरीला हे सगळं असं होत असतं. खरं तर यशला मात्र खूपच काळजी वाटत असते. हे सगळं कशामुळे होतंय, या सगळ्यामागं काय कारण आहे, हा प्रश्न मात्र यशला पडलेला असतो. पण ते मात्र यशला कळत नसतं. कावेरीची तो समजूत घालत असतो, तिला शांत करत असतो, परंतु कावेरीला त्रास मात्र होतच असतो. आणि कावेरी बोलत असते. त्यानंतर कावेरी सांगायला सुरुवात करते, तुला माहिती आहे का, उदय भाऊजींची ना खूप इच्छा होती तुझं आणि माझं लग्न व्हावं. आणि ती सांगायला लागते. उदय भाऊजी सांगायचे माझा भाऊ असा आहे, माझा भाऊ तसा आहे, पण झालं सगळं वेगळंच. उदय भाऊजी आणि काऊ दोघंही मला एकटीला सोडून गेले. माझ्यावरती चिकूची जबाबदारी दिली काऊने जाताना. आणि मग कावेरी बोलत असते. तेव्हा ती म्हणते की खरंच होत्याचं नव्हतं झालं आणि उदय भाऊजी आणि काऊ मला सोडून गेले. ही गोष्ट कावेरीने आता यशला सांगितलेली आहे. यश मात्र हे सगळं ऐकत असतो. आणि मग कावेरी सांगत असते की उदय भाऊजींची खूप इच्छा होती आपल्या दोघांचं लग्न झालं पाहिजे, म्हणून ते तुझ्याबद्दल माझ्याशी बोलायचे. कावेरी हे सगळं यशला सांगत असते. पण माझ्या आयुष्यात काय झालं माहिती का, माझ्या आयुष्यात ना माझा एक छान मित्र आला, म्हणजे तू, असं कावेरी यशला बोलत असते. तेव्हा मात्र कावेरी आणि यश यांच्या ह्या गप्पा चालू असतात. आणि त्याच वेळी कावेरी सांगत असते की तुला माहिती आहे का,
यश धर्माधिकारी तू प्रेमात पडलायस, असं कावेरी ओरडून ओरडून तिथं बोलत असते. इकडे यामी मात्र कावेरी घरात नाही हे सांगण्यासाठी माला घेऊन कावेरीच्या रूम मध्ये येते. आणि त्याचबरोबर तिथे बेडवरती चिकू आणि त्याचबरोबर एक जण झोपलेला आहे. तेव्हा मा म्हणते, चल काय चाललंय तुझं यमुना, तुला माहिती आहे ना, अगं बघितलंस ना, ती झोपली आहे ना ती मुलगी, आणि चिकू पण झोपलाय, त्याची झोपमोड नको, जा बरं चल, असं म्हणत ती घेऊन चाललेली असते. यामी पुन्हा फिरलेली असते माघारी आणि बघत असते. तेव्हा मात्र मा तिला म्हणते, तुला सांगितलेलं कळतंय ना, चल बरं लवकर बाहेर, असं म्हणत मा तिला घेऊन आता बाहेर जाऊ लागते. तेव्हा मात्र विद्या म्हणत असते की खरंच वाचले, मला कुणकुण लागली ना ते बरं झालं, म्हणून मी इथं येऊन कावेरी वहिनींना वाचवलेलं आहे. कावेरी वहिनी घरात नाहीत ही गोष्ट जर या महामायेने सगळ्यांना सांगितली असती ना तर खूप अवघड झालं असतं, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र यश आणि कावेरी दोघंही बोलत असतात. कावेरी मात्र डान्स करत असते, ती नाचत असते, मोबाईलवर गाणं लावते आणि नाचायला सुरुवात करते. यशलाही सोबत घेते. ती सांगत असते की खरंच आता ना मला खूप बरं वाटतं, माझ्यासोबत तू आहे यश धर्माधिकारी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, असं म्हणत ती यशला म्हणते की डोळे बंद कर आणि सांग मला तुझ्या डोळ्यासमोर कोण येते. अगदी मी जसे डोळे बंद करते ना तसे डोळे बंद कर आणि सांग मला तुझ्या डोळ्यांसमोर कोण येते, असं म्हणत कावेरी बोलत असते. आणि त्याचबरोबर कावेरी सांगत असते की सांग कोण आले तुझ्या डोळ्यांसमोर. यश खरं तर डोळे बंद करतो आणि त्याच्या डोळ्यांसमोर आलेली असते ती म्हणजे कावेरी, म्हणजे तो कावेरीच्या प्रेमात पडलेला आहे ही गोष्ट मात्र समोर येत असते. तेव्हा मात्र कावेरी आहे ती सांग म्हणते, कोण आहे सांग मला, कळू दे मला. आणि मग ती म्हणते की यश धर्माधिकारी. धडकन वाढलीये, धडधड 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 आवाज येतोय, जणू काय ट्रेन चालली इथून, असं ती बोलत असते. तेव्हा यश मात्र कावेरीला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो. कावेरी म्हणत असते की यश धर्माधिकारी तू प्रेमात पडलाय, अरे तुझ्या हृदयाची धडधड ऐकू येते, असं कावेरी सांगत असते. कोण आहे ती मुलगी सांग मला, असं म्हणत कावेरी त्याला विचारत असते. तेव्हा यश मात्र हसत असतो, तोही ऐकत असतो, कावेरीचं म्हणणं ऐकत असतो, कावेरी काय सांगत आहे ते सगळं ऐकत असतो आणि यशला सुद्धा माहिती असतं. इकडे आता यामी आणि मा दोघीही बाहेर येतात आणि पाहतात तर काय, समोर निशा असते आणि नेमकं या दोघींना बघून तिथे सोप्याच्या आड लपलेला असतो तो म्हणजे मकरंद, म्हणजे मंदार. हा जो मंदार आहे ना तो आता निशाला भेटायला त्यांच्या घरी रात्रीच्या वेळी आलेला आहे. म्हणजे मंदारचा खूप मोठा डाव आहे, नक्कीच काहीतरी मोठं कारस्थान शिजतंय. पण मंदार मात्र स्वतःला सावरतो, शांत करतो आणि म्हणतो की अरे थोडक्यात वाचलो, नाहीतर मी आता पकडलं गेलो असतो, नाहीतर खूप प्रॉब्लेम झाला असता. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र माईकडे निशाला म्हणते, काय चाललंय तुझं, नक्की काय चाललंय हे कळेल का मला. त्यावेळेस मात्र इकडे ती म्हणते की अगं मा पाणी प्यायला, आणि मग ती म्हणते झोपेत झोपेत इकडेच चालत आले. मा म्हणते खरंच अवघड आहे, जा झोप जा बाई, एकदाची झोप जा, असं म्हणत त्यांचं हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे कावेरी आणि त्याचबरोबर यश हेही बोलत असतात. कावेरी म्हणत असते की खरंच म्हणजे ना माझा विश्वासच बसत नाहीये, आणि त्याचबरोबर हे सगळं घडत आहे. तेव्हा मात्र इकडे यशच्या डोळ्यांवरती ती हात ठेवते आणि म्हणते की सांग कोण दिसते तुझ्या डोळ्यांसमोर, असं यशला ती बोलत असते. आणि यशला खरंच डोळ्यांसमोर दुसऱ्यांदा जेव्हा तो पाहतोय तरी सुद्धा त्याला त्याच्या डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त कावेरीच दिसत आहे. कारण याआधीही कावेरीने त्याला असा प्रश्न विचारला होता, तेव्हा पण त्याला कावेरीच दिसली होती. कावेरी त्याचं मोटिवेशन आहे हे त्याच्या लक्षात आलेलं, आणि आज पण कोण प्रेमात पडलंय हे विचारल्यानंतर सुद्धा कावेरीच त्याला दिसत असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी म्हणत असते की माझी खूप स्वप्न होती आणि आता उदय भाऊजी आले की मग मी जाणार आहे, असं कावेरीचं बोलणं चाललेलं असतं. इकडं आता गाडी दुरुस्त झालेली असते. यश आणि कावेरी दोघंही आता गाडीत बसलेले असतात. कावेरी शुद्धीतच नसते, यशला कळतच नसतं की ही का अशी बडबडतीये, नक्की काय झालंय हा प्रश्न यशला पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे यश आहे तो पाहत असतो. आणि त्याचबरोबर आता कावेरीला घेऊन यश घरी पोहोचलेला असतो. तरीही कावेरीची बडबड चाललेलीच असते. यशला म्हणत असते घरी जायचंय का, हां चला चल आपल्या घरात जाऊया, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र यशला काळजी वाटायला लागते, तर रात्रभर आपण घरात नाही, आणि आता घरात आल्यानंतर हे सगळं जर अशा पद्धतीनं घडलं तर खूप अवघड होणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र यश अक्षरशः कावेरीला उचलून घेतो आणि तो तिला घेऊन चाललेला असतो. कारण मा उठले किंवा घरातलं कोण उठलं तर खूप प्रॉब्लेम होईल असं वाटत असतं. त्यासोबतच
कावेरीला तो उचलून घेऊन येतो आणि मग कावेरीला म्हणत असतो की चल. कावेरीला घेऊन तो आलेला आहे आणि नेमकी मा उठलेली असते. मा मात्र म्हणत असते की खरंच आज ना मला उठायला थोडासा उशीरच झालेला आहे ना, जरा आवरायला पटकन घेतलं पाहिजे असं म्हणत मा आता आवरते आणि बाहेर येत असते. नेमकं त्याच वेळी यश कावेरीला घेऊन कावेरीच्या रूममध्ये जातो. म्हणजे त्यांची अगदी थोडक्यात अशी चुकामुक झालेली असते आणि दोघंही निघालेले असतात. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की यश कावेरीला घेऊन रूममध्ये जातो. आता त्यांच्या रूमच्या समोरून इकडे मा चाललेले असतात. तेव्हा मा मात्र पाहत असतात की हे सगळं काय घडतंय. असं वाटत असतं, मला वाटत असतं की रूममध्ये कोणतरी आहे का, मला काही हालचाल जाणवली का, असं म्हणत मा वाकून पाहतात. तेवढ्यात यश आतमध्ये पोचलेला असतो आणि इकडे मा तिथून निघून जातात. हे सगळं असं छान पद्धतीने चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे मा मात्र आता आवरण्यासाठी निघालेली असते, कारण रात्री त्या यामीमुळं माची झोप पूर्ण झालेली नसते. त्यासोबतच इकडे जेव्हा आता मा आवरण्याच्या तयारीला जात असते तेव्हा यश आणि कावेरी दोघंही रूममध्ये असतात. कावेरीला मात्र झोप येत नसते. तिचं बोलणं चालूच असतं आणि ते काही थांबत नसतं. आणि कावेरी मात्र इकडे म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही यश तू जाऊ नकोस. आणि ती यशचा हात पकडते. यशला म्हणते की नाही, तू चल. आणि मग कावेरीला यशने बेडवरती आणून झोपवलेलं असतं. कावेरी ऐकतच नसते. कावेरी म्हणत असते की तुला माहिती आहे का, म्हणजे खरंच तू ज्या मुलीच्या प्रेमात पडलायस ना, खरंच ती खूप लकी आहे. म्हणजे तुझ्यासारखा मुलगा तिला मिळालेला आहे, असं कावेरी बोलत असते. आणि तेव्हा मात्र यशला कावेरी खरंच खूप गोड वाटत असते. खूप छान असं तिचं ते वागणं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर यश कावेरीला म्हणत असतो की काय होतंय नक्की. कावेरी मात्र यशकडे पाहत असते आणि यशला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. यशला म्हणत असते की तू ना माझी एवढी मदत नको करत जाऊ. तेव्हा यश म्हणतो का, काय झालं. तेव्हा कावेरी सांगते की मला सवय लागते ना तुझी, सवय लागणं वाईट असतं, असं कावेरी यशला म्हणत असते. आणि तेव्हा मात्र दोघंही एकमेकांशी बोलत असतात. यश मात्र मनातल्या मनात म्हणत असतो की हिचीच सवय लागली आहे मला, मी काय करणार आहे, मी कसं राहणार आहे, असे प्रश्न आता यशला सुद्धा पडलेले असतात. आणि यश कावेरीसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असतो. कावेरी पण सांगत असते की हो, मला तुझी सवय लागेल, त्यामुळं तू सारखं सारखं असं माझ्यासोबत नको राहत जाऊ, माझी एवढी काळजी घेत जाऊ नको, असं यशला ती सांगत आहे. परंतु यश मात्र म्हणत आहे की नाही, कसं आहे, काहीही असलं तरीही यश मात्र कावेरीच्या प्रेमात पडलेला आहे. त्याला माहिती आहे की नक्की काय झालेलं आहे आणि त्याला कोण आहे कावेरी हे सुद्धा माहिती आहे. घरातल्यांसाठी जरी ती उदयची बायको असली तरीही त्याला माहिती आहे की उदयची बायको, उदयदादाची बायको जी आहे ती वेगळी आहे आणि ही आहे ती वेगळी आहे, म्हणजे उदयदादाच्या बायकोची मैत्रीण. असं कावेरीचं जे सत्य आहे ते यशला समजलेलं आहे. पण अजूनपर्यंत मंदारच्या बाबतीतली गोष्ट यशपर्यंत आलेली नसते. खरं तर एवढं सगळं यश हँडल करत असतो आणि इकडे कावेरी सुद्धा या सर्व गोष्टी खूप छान पद्धतीने सांभाळत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कावेरी यशला सांगत असते की माझं कसं आहे, मी काही जास्त दिवस नाहीये ना, उदयरावजी आले की मी जाणार निघून. परत तिचं सुरू होतं आणि त्यामुळं मला आता जेवढे दिवस आहे ना तेवढे दिवस तिथे चिकूची काळजी घ्यायची आहे, चिकूसाठी राहायचं आहे. म्हणजे कावेरीच्या आयुष्यात चिकू किती महत्वाचा आहे हे यशच्या लक्षात येतं. कारण चिकू हा तिचा सख्खा मुलगा नाहीये, तिच्या मैत्रिणीचा मुलगा आहे. आणि तरीसुद्धा कावेरी चिकूसाठी जे काय करते ते पाहून यशला खरं तर खूपच छान वाटत असतं. कावेरीला यश म्हणतो की झोपी जातो, पण कावेरी मात्र झोपत नसते. ती म्हणत असते की मला खूप बोलायचं आहे, मला खूप बोलायचं आहे, मला तुझ्याशी यश खूप बोलायचं आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र यश जो आहे तो कावेरीची समजूत घालत असतो. तिला म्हणत असतो की शांत हो जरा, असं म्हणत तो कावेरीशी बोलत आहे आणि कावेरीला सुद्धा तो शांत करत असतो. आणि कावेरी आता तशीच झोपी जाते. तर प्रेक्षकांनो, आता कावेरी झोपी गेलेली असते. नक्की काय झालेलं असतं, फूड पॅकेट्समध्ये काय ॲड केलेलं आहे, कशामुळं हा त्रास झालेला आहे, या गोष्टींचा विचार झालेला असतो कावेरीचा. आणि मग यश पण तिथं सांगतो कावेरीला की मला ही सवय झाली, मीही प्रेमात पडलोय, मलाही तुझी सवय झाली, असं तो कावेरीला सांगत असतो. आणि तेव्हा मात्र यश आता निघून जातो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की यामीने कावेरीचा हात पकडलेला असतो आणि ती कावेरीला जाब विचारत असते. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, कारस्थान तर हिनं केलंय
आणि जाब मात्र कावेरीला विचारत आहे. अशा पद्धतीनं तिचं वागणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की बास. कसं आहे माहिती आहे का, सॅम्पलचे जे फूड पॅकेट्स होते ते खराब तुम्ही केलेले आहेत हे मला माहिती आहे. आणि तेही हे इंजेक्शन देऊन तुम्ही ते पॅकेट्स खराब केलेले होते हे मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. असं म्हणत कावेरीने ते जे इंजेक्शन आहे ते सगळ्यांना दाखवायला घेतलेलं असतं. आणि तेव्हा मात्र यामीच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. आणि तेवढ्यात मा तिकडून येते. आणि माला ही गोष्ट कळते की यामीने कंपनीच्या फूड पॅकेट्समध्ये पॉयझन मिक्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही गोष्ट माला समजल्यामुळं मा मात्र भयानक अशी चिडलेली असते. त्यानंतर कावेरी जी आहे ती आता सगळ्या घरामध्ये पूजा करते आणि धूप फिरवत असते. नेमकं त्याच वेळी मंदार तिथं आलेला असतो. आणि मंदार त्याचबरोबर या सगळ्यांच्या मध्ये एक डील चाललेलं असतं. आणि त्याच वेळी ते डील जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे कावेरी जी आहे ती त्या पद्धतीने काम करत असते. आणि जेव्हा ते डील चालू झालेलं असतं तेव्हा कावेरी येते आणि ते धुपाचं भांडं आहे ते कॉन्ट्रॅक्ट पेपर आहे त्याच्यावरती पाडते. जेव्हा कावेरीने ते भांडं त्याच्यावरती पाडलेलं असतं तेव्हा मात्र सगळेजण पाहत राहतात. नक्की काय झाले हा प्रश्न पडलेला असतो. पण कावेरीनं हे सगळं जाणून बुजून केलेलं असतं. कारण कावेरीला माहिती आहे हे जर अशा पद्धतीनं झालं तरच धर्माधिकारी कुटुंबाचं होणारं जे नुकसान आहे ते थांबवलं जाणार असतं हे कावेरीच्या लक्षात असतं. आता त्या पेपरवरती सह्या तर केलेल्या असतात त्या मकरनने, पण त्याची मात्र वाट लावायला घेतलेली असते ती म्हणजे कावेरीने. कावेरीला चांगलंच माहिती आहे की हा मकरन जो आहे तो काहीतरी घोळ घालणार आहे. आणि म्हणूनच तिने हा सगळा प्लॅन केलेला असतो. परंतु यशला मात्र माहिती नसतं. यश येतो आणि विचारू लागतो की सगळे विसरले असतील, सगळ्यांच्या नजरेत नाही आलं, पण तरीही मला उत्तर हवं आहे की हे सगळं असं का केलेलं आहे, म्हणजे याच्या मागं कारण काय आहे. हा प्रश्न यश कावेरीला विचारत आहे. आणि तेव्हा मात्र कावेरी आता शांतच असते आणि ती काहीच उत्तर देत नाही. यशला मात्र कावेरीकडून उत्तर हवं आहे की नक्की काय झालेलं आहे. परंतु कावेरी त्या गोष्टीचं उत्तर देत नाही तर शांतपणे तशीच उभी राहते. तेव्हा आता यशला कावेरी सांगू शकेल का मकरन म्हणजेच मंदार आहे आणि ज्याने माझ्या बाबांना मारलेलं आहे, माझा प्रोजेक्टची सगळी जमीन त्याने घेतलेली आहे, हे सत्य कावेरी यशला सांगेल का, ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.